नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आपण अपूर्णांक हा टॉपिक पाहतो आणि यामध्ये आपण पूर्णांक पूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार पाहतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिलेले असेल त्याचा गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला इथे घ्यायची। तर इथे 5 सुरुवातीला एक्झाम्पल घेतलेले आपण। यामध्ये 2 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, ठीक आहे। तर यामध्ये काय करायचे, आता जे व्यवहारी अपूर्णांकासाठी आपण नियम बघितले तेच नियम इथे सुद्धा लागू होतात। फक्त तुम्हाला काय करावं लागेल, जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याला व्यवहारीमध्ये अगोदर कन्वर्ट करून घ्यावं लागेल, ठीक आहे। तर पाहूया ना, पहिलं एक्झाम्पल 3.1/2 याला अगोदर व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ, ठीक आहे। तर कसं करतो आपण याला, 3 गुणिला 2, 3 दुनी 6 अधिक 1, 6 अधिक 1 आणि छेदामध्ये किती आहे 2, या पद्धतीने आपण करत असतो। इथे गुणाकार आहे। नंतर 7 दुनी 14, 14 अधिक 2 या दोघांचा गुणाकार करायचा आणि अंश जो आहे तो त्याच्यामध्ये मिळवायचा आहे। तर बघा 7 दुनी 14, 14 अधिक 2 आणि छेदामध्ये 7 आहे, ठीक आहे। इथे संख्या काय मिळते आपल्याला, 6 अधिक 1 7, 7/2 गुणिला 14 अधिक 2 16, 16/7। तर यामध्ये हे झाले तर व्यवहारी अपूर्णांक। तर व्यवहारी अपूर्णांकात काय करतो आपण, अंशाचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदाचा छेदामध्ये। तर अंशामध्ये बघा 7 गुणिला 16, 7 गुणिला 16 आणि छेदामध्ये काय असणार आहे 2 गुणिला 7, 2 गुणिला 7। इथे जर संक्षिप्त रूप देता येत असेल तर देऊ शकतो आपण। तर इथे बघा हे 7 × 7, 7 × 7, इथे 2 × 2, 2 × 16, तर काय मिळते इथे 8/1 आणि 8/1 म्हणजेच किती 8। तर अशा पद्धतीने सोडवायचंय। सेम तसंच एक्झाम्पल पाहिजे आता 2 नंबरचं। आता इथे मी तुम्हाला सहज सांगितलं की कशा पद्धतीनं पूर्णांक अपूर्णांक व्यवहारीमध्ये कन्वर्ट होतोय। आता हे सर्व लिहिलं आपण। आता हे प्रत्येक वेळेस आपण लिहित बसणार नाही, डायरेक्ट तुम्हाला इथेच ते कन्वर्ट करता यायला पाहिजे। तर पाहिजे 5 × 7 35 आणि हे 2 37, काय 37/5, 37/5। नंतर एक गुणाकार, इथे बघा 2 दुनी 4, 4 आणि 5, 5/2, 5/2 गुणिला, नंतर बघा इथे 3 दुनी 6, 6 आणि 1 7, 7/2, 7/2। तर अशा पद्धतीने तीनही पूर्णांकांना आपण व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेतलंय। यानंतर अंशाचा गुणाकार अंशामध्ये यायला पाहिजे 37/5/7, 37 गुणिला 5 गुणिला 7 आणि छेदामध्ये बघा 5/2/2, 5/2/2। यामध्ये बघा संक्षिप्त रूप देता येते का, हे 5, 5×1 5, 5×1 5, बरोबर आहे। आता पुढे आपल्याला संक्षिप्त रूप देता येत नाही, तरी ते 37 गुणिला 7 अंशामध्ये राहतील, ते यांचा गुणाकार 7 7 49, 49 9 4 हातचे 3, 7 त्रिक 21, 21 4 25, हे 259 होतील आणि छेदामध्ये 2 दुनी 4। याला तुम्ही व्यवहार पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, त्याचा भागाकार करून, किंवा दशांश पूर्णांकामध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता। तर अशा पद्धतीने ही उदाहरणे आपल्याला इथे सोडवायची। यानंतर पाहूया तिसरे एक्झाम्पल। यामध्ये बघा 3 पूर्णांकयुक्त अपूर्णांक आलेले, तर याला अगोदर व्यवहारी अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल। तर पाहिजे 3 दुनी 6, 6 आणि 2 8, 8/3 मिळेल इथे 8/3 गुणिला, नंतर 5 त्रिक 15, 15 आणि 2 17, 17/5 गुणिला, नंतर 3×1 3, 3 आणि 2 5, 5/3।
तर अशा पद्धतीने हे अपूर्णांक आपल्याला इथे मिळत आहेत. तर इथे बघा अंशाचा गुणाकार अंशामध्ये घ्यायचा आहे. 8 गुणेला 17 गुणेला 5 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार 3 5 3 3 5 आणि 3 या पद्धतीने. तर इथे संक्षिप्त रूप हे 5 यासोबत कॅन्सल होतील. 5 1 5 5 1 5. आता पुढे काही कॅन्सल होणार नाही. तर इथे बघा 17 गुणेला 8 17 8 136 होतात. 136 आणि 3 त्रिक 9. उत्तर काय मिळतं आपल्याला 136/9 या पद्धतीने याला सोडवायचं. ठीक आहे. यानंतर चौथं एक्झाम्पल बघूया. आतापर्यंत जे 3 एक्झाम्पल पाहिले आपण ती गुणाकाराची होती. यानंतर आता भागाकाराची उदाहरणे. सेम भागाकारामध्ये पण तेच करायचे आपल्याला. जे अगोदरचे नियम आहे व्यवहारी अपूर्णांकासाठी तेच वापरायचे. पण त्या अगोदर जो पूर्णांक त्या पूर्णांक त्याला व्यवहारीमध्ये अगोदर कन्वर्ट करून घ्यायचं. पाहूया. ते पाहिजे 3 5 15 15 2 17 17/3 ही संख्या आपल्याला इथे मिळेल. 17/3. नंतर इथे भागाकार आहे. बरोबर आहे. साइन त्रिक 18 18 आणि 3 21 21/6 21/6 या पद्धतीने या संख्या आपल्याला इथे मिळत आहेत. आता यानंतर काय करायचंय. आपला नियम काय आहे भागाकारामध्ये व्यवहारी अपूर्णांक काय करतो आपण. जो पहिला जो अपूर्णांक आहे तो जसं तसा ठेवावा लागतो. 17/3 तो जसा आहे तसंच ठेवायचा आपल्याला. बरोबर आहे. नंतर भागाकाराला गुणाकार करायचं. भागाकाराला काय करणार आपण गुणाकार. आणि ते बघा त्याच्यानंतर जो काही संख्या असणार आहे पूर्ण संख्या असेल किंवा पूर्ण संख्या असेल तर त्याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा आहे. 21/6 गुणाकार व्यस्त 6/21. त्याला फक्त उलट करायचे 6/21. तर बघा इथे 17 गुणेला 6 याचा गुणाकार अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 गुणेला 21. इथे काही संक्षिप्त रूप देता येत असेल तर द्यायचं. इथे बघा 3 1 3 3 दुनी 6. पुढे काही संक्षिप्त रूप देता येणार नाही. 17 दुनी 34 होतात आणि छेदामध्ये 1 गुणेला 21 25 21. अशा पद्धतीने याला सोडवायचं. यानंतर पाहूया 5वं एक्झाम्पल. हे 2 अपूर्णांक दिलेले आहेत त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. पाहिजे 5 दुनी 10 10 आणि 2 12 12/5 हा पूर्णांक मिळेल आपल्याला 12/5. नंतर इथे भागाकार आहे. हा बघा साइन चौक 24 24 आणि 2 26 26/6 26/6. यानंतर बघा काय करावं लागेल. पहिला जो अपूर्णांक आहे तो जसाच तसा ठेवणार आपण 12/5. भागाकाराला काय करणार आपण गुणाकार आणि नंतर जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार व्यस्त. तो किती मिळणार आहे 6/26. तर इथे संक्षिप्त रूप जाते 2 ने. बघा इथे बघा 32/6 आणि इथे 13 मिळतील. 2 ने जर 26 ला भागलं तर. यानंतर आपल्याला संक्षिप्त रूप देता येणार नाही. तर अंशामध्ये बघा 12 आणि 3 आहे 32/36. छेदामध्ये अंशामध्ये 36 आणि छेदामध्ये 13 65. तर अशा पद्धतीने उत्तर मिळतं आपल्याला 36/65. यानंतरच एक्झाम्पल पहा. यामध्ये 3 पूर्णांक अपूर्णांक आहे. पहिले तर त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर पाहिजे 5/20 20 आणि 21 21/5 21/5. नंतर भागाकार 10 दुनी 20 20 आणि 3 23 23/10 23/10 भागेला 8 1 8 8 आणि 7 15 15/8 15/8. तर अशा पद्धतीने या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. ज्या पद्धतीने भागाकार करतो तसंच करायचं. इथे पहिला जो अपूर्णांक आहे तो तसाचा तसा राहणार आहे 21/5. भागाकाराला गुणाकार लिहिणार आपण. बरोबर आहे. नंतरच्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त 23/10 गुणाकार व्यस्त 10/23 मिळेल. फक्त संख्या उलटी करायची.
नंतर परत भागाकार आहे तर भागाकाराला गुणाकार करणार आणि या पूर्णांकाचा गुणाकार आहे, तर काय मिळेल तो 8/15. तर इथे बघा अंशाचा गुणाकार अंशामध्ये 21 गुणिला 10 गुणिला 8 आणि छेदामध्ये काय मिळेल आपल्याला 5 गुणिला 23 गुणिला 15. संक्षिप्त रूप जात असेल तर द्यायचंय. ते बघा 5 ने जाते 5 त्रिक 15 आणि 5 दुनी 10. यानंतर आता इथे संक्षिप्त रूप जाणार नाही. हे एक जाते 3 1 3 3 7 21. यानंतर काही शक्य नाही याला, इथे स्टॉप होणार आहे. तर बघा इथे 8 दुनी 16 7 गुणिला याचा गुणाकार किती मी 8 दुनी 16 हे 7 7 गुणिला 16 आणि हे 5 गुणिला 23. सोळी साती 112. ठीक आहे, 112 होतील आणि हे 5 त्रिक 15 15 5 चला 1 5 गुणी 10 11 115. उत्तर किती मिळते ते 112/115. आता यानंतरचं एक्झाम्पल बघूया. आता यामध्ये काही ठिकाणी आपण गुणाकार घेतलेला आहे आणि काही ठिकाणी भागाकार सुद्धा आपण इथे घेतलेला आहे. तर यामध्ये बघा गुणाकार भागाकार आणि गुणाकार दोन्ही सोबतच घेतलेले आहेत कंबाईन. तर पाहिजे अगोदर त्याला व्यवहारीचं पूर्णांकाचं व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 9 त्रिक 27 होतात आणि 27 आणि 2 29 29/3. नंतर भागाकार 11/5 55 55 आणि 3 58 58/11. आणि नंतर गुणाकार आहे 5 दुनी 10 10 आणि 2 12 12/5. ठीक आहे. तर पाहिजे पहिला जो अपूर्णांक आहे तो तसं ठेवायचा आहे 29/3. नंतर भागाकार आहे तिथे गुणाकार करणार आणि नंतरचा जो अपूर्णांक आहे त्याचा गुणाकार असतो 58/11चा गुणाकार असतं 11/58. नंतर तो गुणाकाराचं त्याला काहीच नाही करायचं गुणिला 12/5. अंशाचा गुणाकार अंशामध्ये लिहू शकता छेदाचा छेदामध्ये. आता ते नाही जरी लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट कितीही संक्षिप्त दिलं तरी पण चालते. तर पाहिजे 3 आणि 12ला संक्षिप्त रूप जाते 3 ने 3 1 3 3 चौक 12. यानंतर बघा 29 आणि 58 दोघांनाही 29 ने भाग जातो 29 1 29 29 दुनी 58. यानंतर परत बघा इथे 4 आणि 2 या दोघांनाही 2 ने निश्चित भाग जातोय 2 1 2 2 दुनी 4. बघा अंशामध्ये काय काय उरते आता 11 गुणिला 2 आणि छेदामध्ये 1 गुणिला 5. 11 दुनी 22 होतील आणि छेदामध्ये 5. उत्तर किती मिळतंय 22/5. याच पद्धतीने यानंतरचं एक्झाम्पल पहा. इथे भागाकार आणि गुणाकार दोन्ही पण आहे सेम याच पद्धतीने सोडवायचंय. तर अगोदर त्याला व्यवहारीमध्ये कन्वर्ट करून घेऊ. 3 दुनी 6 6 आणि 1 7 7/3. नंतर भागाकार आहे तिथे बघा 5 1 5 5 आणि 2 7 7/5. नंतर गुणाकार आहे 15 दुनी 30 30 आणि 3 33 33/15. तर यामध्ये बघा जो पहिला पूर्णांक आहे 7/3 तो जसाचा तसा राहणार. भागाकाराला इथे गुणाकार लिहिणार आपण
आणि नंतरचा अपूर्णांक जो आहे त्याचा गुणाकार असतं 5/7. ठीक आहे. यानंतर इथे गुणाकार आहे, इथे काही करण्याची गरज नाही, त्याला जसं तसं लिहावा 33/15. बरोबर आहे. संक्षिप्त रूप आपण इथेच देऊ शकतो. तर काय इथे जात असेल तर इथे जातच आहे. हे 7 7 7 7 7 नंतर 5 5 15 आणि इथे परत बघा 33 आणि 3 3 आणि 33 ला जर भागलं तिथे 11 मिळतील. तर अंशामध्ये 1/11 राहतील आणि छेदामध्ये 3/1. जे फायनल उत्तर किती मिळते 11/3. अशा पद्धतीने ही उदाहरणे तुम्हाला सोडवायची. आता एक शेवटचं एक्झाम्पल पाहूया. सेम तसंच आहे. तर पहिले त्याला व्यवहारामध्ये कन्वर्ट करून घेऊ. 3 दुनी 6 6 2 8 8/3 नंतर भागाकार येते. बघा इथे 3 गुणिला 5 5 त्रिक 15 15 2 17 17/5 नंतर इथे गुणाकार 4 चौक 16 16 आणि 17 17/4. ठीक आहे. तर यामध्ये पहिला जो अपूर्णांक आहे आपला 8/3 त्याला ऍज इट इज ठेवायचे. नंतर भागाकार आहे, भागाकाराला काय लिहिणार आपण गुणाकार. त्यानंतर जो अपूर्णांक आहे 17/5 त्याचा गुणाकार व्यस्त घ्यावा लागेल 5/17. नंतर गुणाकार तो जसा आहे तसं राहणार आहे. तो काय 17/4. तर इथे जे संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाकायचं. इथे बघा 17 1 17 ठीक आहे. नंतर 4 1 4 4 2 8 अंशामध्ये काय राहते 2 गुणिला 5 आणि छेदामध्ये 3 गुणिला 1 या संख्या राहतात. 5 दुनी 10 आणि 3 1 हे उत्तर मिळते 10/3. तर अशा पद्धतीने एकंदरीत पूर्णांक संख्या असतील तर त्याचा गुणाकार भागाकार कशा पद्धतीने करायचा हे आपण समजून घेतलेलं आहे. आता यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये थोडे लहानच एक्झाम्पल असतील, पण जर काही अपूर्णांक संख्या असतील आणि काही पूर्ण संख्या असतील अशा वेळेस गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी जर असेल तर कशा पद्धतीने करायची यामध्ये मग सर्वच असणारे पूर्णांक अपूर्णांक असतील, व्यवहार्य पूर्णांक सुद्धा असतील, त्यामध्ये ते कशा पद्धतीने करायचे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.